नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया की यील्ड बेस अमाउंट झिरो म्हणजे की तुमच्या जर स्टेटसमध्ये तुम्ही जर ऑनलाईन चेक केलं PMFBY वेबसाईटवर किंवा WhatsApp चॅटबॉटद्वारे, तर त्या ठिकाणी असा नवीन ऑप्शन येत आहे की यील्ड बेस अमाउंट झिरो. तर ते अमाउंट झिरो असं दाखवल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पैसे येणार आहेत का नाहीत याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणूया. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही की भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ऑनलाईन तक्रार केलेली आहे आणि 72 तासाच्या अगोदर तक्रार केलेली होती आणि त्यानंतर तुमच्या 72 तासा अगोदर ऑनलाईन तक्रार केल्यानंतर तुमचा यशस्वीरित्या म्हणजे जे अधिकारी कंपनीचे विमा कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी यशस्वीरित्या पंचनामा केलेला होता. यशस्वीरित्या पंचनामा झाल्यानंतर तुमचा जो क्लेम आहे तो क्लेम अप्रूव्ड देखील करण्यात आलेला होता. मग 27 मार्च रोजी सरकारकडून म्हणजे की विमा कंपनीला जे पैसे म्हणजे सरकारकडे जो राज्याचं म्हणजे राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो विमा कंपनीला वर्ग करण्यात आला आणि 31 मार्चच्या अगोदर म्हणजे सरकारकडून असं सांगण्यात आलं की पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार, पण तसं काही झालं नाही. म्हणजे की एप्रिल महिन्यात भरपूर प्रमाणात वाटपाला सुरुवात झाली. जसं बघू शकता लातूर, परभणी आणि नांदेड लातूर, परभणी, नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाटप झालेलं आहे आणि परभणी, नांदेड आणि हिंगोलीला म्हणजे की अधिसूचना निघालेली आहे. म्हणजे 25% अग्रिम जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यात आलेला आहे आणि वाटप करायला सुरुवात देखील झालेली आहे. भरपूर नांदेडमध्ये तर संपूर्ण म्हणजे 3 लाखाच्या वरती शेतकऱ्यांनी म्हणजे 9 लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो अग्रिमचा जो पीक विमा आहे तो नांदेडच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत. मग बाकीचं आता राहिलं बाकीच्यांच्या जिल्ह्याचे, जसं बघू शकतो वर्धा, हिंगोली हिंगोलीला देखील म्हणजे 25% अग्रिम मंजूर करण्यात येईल. बाकीचे जिल्हे आहेत बीड आहे किंवा बीड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, त्यांच्या भरपूर शेतकऱ्यांचे असे सांगण्यात येते की आम्हाला जे यील्ड बेस्ड अमाऊंट आहे ते झिरो आहे. यील्ड बेसचं असं असतं की तुमचा लोकलाइज्ड जो पीक विमा आहे तो तुम्हाला मिळणार आहे आणि तो त्याचा म्हणजे की तुमचा आणखी देखील कॅल्क्युलेट्स करण्यात आलेलं नाही. कारण की तुम्ही 2 वेळेस ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आलेली आणि तुमचे जो लोकलाइज्ड जो पीक विमा होता त्याचीच फक्त तुमची म्हणजे पीक पाहणीचे तुमचं जे नुकसानसाठी आहे ते वरचे अधिकारी जे आहे ते पीक विमा कंपनीचे त्यांनी तुमचा यशस्वीरित्या पंचनामा केलेला होता. फक्त तुमचा जो लोकलाइज्डचा पीक विमा आहे तो 30 एप्रिलच्या आतमध्ये येणार आहे आणि यील्ड बेस अमाऊंट झिरो आहे. म्हणजे की तुमचं जे पीक कापणी प्रयोग असतो तो तुम्हाला यील्ड बेसचा पीक विमा भेटणार नाही. पण तुम्हाला जो लोकलाइज्ड आहे तो येत्या 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे आणि तुम्हाला WhatsApp किंवा PMFBY वेबसाईट देखील शो करण्यात येणार आहे. आजचं जर अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.